मित्रांनो, साधारणतः वयाच्या 22व्या वर्षी आपण कमवायला सुरू करतो. आपली कॉर्पोरेट आयुष्य सुरू होतं. त्यानंतर पहिली 2-3 वर्ष आपली एन्जॉयमेंट मध्ये जातात. त्यानंतर 25वं वर्ष आल्यानंतर आपल्याला कळतं की आपण मोठं काहीतरी केलं पाहिजे, आपण मोठं घर घेतलं पाहिजे, आपण गाडी घेतली पाहिजे, आपण मोठ्या फॉरेन ट्रिप्स केल्या पाहिजेत. आणि याच वेळेला आपण हाव आणि गरजा यातला फरक विसरतो आणि अशा काही गोष्टी करतो ज्यांचा पस्तावा आपल्याला आयुष्यभर होतं. जसं आवाढव्य असं घर घेतो आणि त्याचा ईएमआय आयुष्यभर भरत बसतो. अशी कोणती तरी एक मोठी गाडी घेतो, त्याचा ईएमआय आपण 10 ते 15 वर्ष भरत बसतो. याच गोष्टीपासून आपण कसं वाचता येईल याचं एक उदाहरण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळं करण्यात गैर काहीच नाही, पण नेमका आपण जगाला दाखवण्याच्या नादामध्ये आपली गरज आणि हाव यामधला नेमका फरक विसरतो, याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि फक्त जगाला दाखवण्यासाठी अशा काही गोष्टी करतो याच्या एक जाळ्यामध्ये आपण अडकतो ज्याच्यातून आपल्याला आयुष्यभर बाहेर पडता येत नाही. नमस्कार, मी विशाल चव्हाण. आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण मिडल क्लास माणसाच्या अशा 3 चुका बघणार आहोत जे तो ऐन उमेदीच्या काळामध्ये करतो आणि त्याला त्यातून बाहेर येण्यासाठी आयुष्य निघून जातं. पण त्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. जगाला एका माय मराठी नजरेतून बघण्यासाठी आम्ही एक प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. तुमची साथ आवश्यक आहे. तुम्हाला एका छोट्या लाईकने किंवा सबस्क्रिप्शनने फरक पडत नसेल तरी आम्हाला खूप फरक पडतो. चला तर मग सुरू करूया. बरं, मग माणसाने जास्त गोष्टी घ्यायच्या नाहीत का? माणसाने महागड्या गोष्टी घ्यायच्या नाहीत का? जर असा विचार करत असताल तर ह्या सगळ्या पोकळ गोष्टी आहेत, ह्या सगळ्या सोडून द्या मित्रांनो. 50,000 कमावणाऱ्याला माणसाला माहिती असतं की त्याला 10 लाखाची गाडी परवडणार नाही, पण त्याला फक्त जगाला दाखवायचं असतं की मीही कशात कमी नाहीये आणि मी 50,000 पेक्षा जास्त कमवतो, म्हणून तो निव्वळ 10 लाखाची गाडी घेतो. अरे बाबा, एक वेळचं जेवण सोडून जर तू त्या गाडीला पेट्रोल घालत फिरणार असशील तर तुला लख लाभ. पण एक लक्षात ठेव, हे लोक फक्त पहिल्या दिवशी तुझी गाडी बघायला येतील, पेढे खातील आणि निघून जातील. त्यानंतर त्या गाडीचा पूर्ण खर्च तुलाच करायचा आहे. जर तुला ते परवडत असेल तर तू नक्की कर. माणूस एकदा कमवायला लागला की त्याला आपली गरज आणि दिखावा किंवा हाव यामधला फरक कळायचा बंद होतो. त्याला वाटतं की मी आज 50,000 कमवतोय, उद्या 75,000 कमवेन. आज 10 लाखाची गाडी घेतोय तर उद्या मी 20 लाखाची गाडी घेईन. या सर्वाला तोच सर्वस्वी जबाबदार नाही आहे, तर त्याच्या आजूबाजूचे लोक, त्याचा मित्रपरिवार, बायको आणि त्याचं कुटुंबही तितकंच जबाबदार असतं. कारण ते त्याला कंटिन्युअसली टोकत असतात की तुझ्याकडे हे नाही आहे, तुझ्याकडे ते नाही आहे. त्यामुळे तो माणूस त्यामध्ये वाहवत जातो आणि यामध्ये सगळ्यात वरती येतं, सगळ्यात एक नंबरला येतं ते म्हणजे घर. मुळात मोठ्या शहरांमध्ये बिल्डर लोकांनी ऍडव्हर्टाइजमेंटचा इतका भडीमार करून ठेवला आहे की घर हे प्रत्येकाचं असायलाच हवं असं आपल्याला वाटायला होतं. किंबहुना आपल्याकडे घर नाही तर हे आपलं फेल्युअर आहे की काय असं वाटायला लागतं. घर ही गरज आहे की हाव आहे हे सांगणं तसं कठीण आहे, कारण मला घर हवं ही जरी गरज असली तरी मला इतकं मोठं घर हवं ही हावच म्हटली जाईल. घरासाठी बजेट ठरवताना घर ही आपली गरज आहे की दिखावा आहे हे बघणं खूप महत्वाचं आहे. तसं बघायला गेलं तर आपल्या सगळ्यांचे आई वडील गावाकडे राहतात, आपण इकडं आपल्या बायका पोरांसह राहतो, त्यामुळे आपल्याला 1 BHK सफिशियंट असतो. पण आपण विचार करतो मुलांना वेगळी रूम हवी म्हणून तो प्रवास 2 BHK वर जातो. नंतर आपण विचार करतो की आपले आई वडील कधी आले तर म्हणून आपण 3 BHK वर जातो. त्यानंतर आपल्याला वाटतं की एखादा पाहुणा आला तर आपल्याकडे राहायला अडचण होईल म्हणून आपण 4 BHK वर जातो. त्यामुळे 1 BHK पासून सुरू झालेला हा प्रवास 4 BHK पर्यंतच्या दिखाव्यापर्यंत जाऊन संपतो. म्हणजे 1 BHK ची गरज जी असते ती जाऊन संपते या 4 BHKच्या दिखाव्यामध्ये. आता मला एक सांगा, तुमचे वडील जर आई वडील जर इकडे परमनंट राहणार असतील तर 2 BHK ठीक आहे. जर तुम्हाला पोरांना रूम हवे असेल तर 3 BHK ठीक आहे. पण हा कुठलं लॉजिक आहे की पाहुणे आपल्याकडे येणार आहेत म्हणून आपण 4 BHK घ्यायचा? वर्षाच्या 365 दिवसांपैकी फक्त 10 दिवस तुमच्याकडे पाहुणे राहायला येतात आणि एवढं काय कौतुक घेऊन बसलाय त्या पाहुण्यांचं? येतील तर ते ऍडजस्ट करून राहतील ना, नाहीतर म्हणा त्यांना एक 10-10 लाख रुपये आम्हाला उसने द्या म्हणून. जर त्यांनी दिले तर त्यांच्यासाठी एक वेगळी रूम घेऊन घ्या. फक्त 365 दिवसांमधील 10 दिवस ते पाहुणे आपल्याकडे राहायला येतात आणि त्याच्यासाठी 50 लाखाचं तुमचं बजेट वाढून 3 BHK पर्यंत 70 लाख पर्यंत गेलेलं असतं आणि 4 BHKच्या नादात ते 90 लाखापर्यंत जातं आणि त्याचा हप्ता आपण आयुष्यभर भरत बसतो. बरं, इतका मोठा हप्ता आपण आयुष्यभर भरत राहतो, त्याचा फायदा काय? फक्त दिखावाच ना. पाहुण्यांसाठी दिखावा, मित्रांसाठी दिखावा की स्वतःसाठी दिखावा? मुळात मिडल क्लास माणसाने एवढ्या अवाढव्य पैसा इतक्या घरामध्ये घालताच कामा नये. मिडल क्लास माणसासाठी घरी कधीच इन्व्हेस्टमेंट नसते, ती इन्व्हेस्टमेंट फक्त मांडली जाते पण ती नसते. याचं कारण हे आहे की मिडल क्लास माणूस घर घेतो राहण्यासाठी. जर तो विकेल तरच त्याला त्यातून रिटर्न्स मिळतील आणि ती इन्व्हेस्टमेंट मांडली जाईल, कारण इन्व्हेस्टमेंट त्यालाच म्हणतात ज्यातून आपल्याला काही रिटर्न्स मिळतात. त्यामुळे घर ही बिलकुलच इन्व्हेस्टमेंट नाही आणि असेट तर नाहीच नाहीये. नंबर 2, मोठी गाडी. मुळात आपण नवरा बायको आणि मुलं महिन्यातून एखाद वेळेला बाहेर पडतो फिरण्यासाठी. आता गाडी ही गरज मला वाटते, हे माझं वैयक्तिक मत आहे, कारण आपल्या परिवहनच्या बसेस आणि आपल्या ट्रान्सपोर्ट सिस्टीम जर पाहिली तर स्वतःची गाडी स्वतःकडे असायला हवी हा एक मुद्दा आहे मुळात. पण त्यामध्ये आपल्याला किती मोठी गाडी हवी किंवा किती छोटी गाडी हवी हे डिसाईड करणं गरजेचं आहे. 5 लाखाची एक छोटी गाडी ज्यामध्ये नवरा बायको आणि 2 मुलं जातील ही आपल्याला सफिशियंट असते.
पण आपण विचार करतो आपण वर्षातून कधीतरी ट्रिपला गेलो तर, आपले मित्र आले तर त्यांना कसं घेऊन जाणार. मुळात अरे मित्र आले तर त्यांची गाडी घेतील, तुला काळजी करायची गरजच काय. पण मुळात वर्षातून तू एकदा रोड ट्रिपवर जाशील, त्यातही तुला तुझ्या मित्रांनी कल्टी दिलेली असते. हा सगळा विचार न करता आपण 5 लाखाची गाडी न करता 10 लाख आणि 15 लाख आणि 20 लाखाची गाडी घेतो. गाडी जितकी मोठी गरज आहे तितकीच मोठी लिएबिलिटी पण आहे, कारण गाडी जशी शोरूम मधून बाहेर पडते तशी तिची किंमत 2 लाखांनी कमी होते. आणि मुळात गाडी घेतल्यानंतर त्याचा खर्च संपतो असा नाही, तर तिथून तिचा खर्च सुरू होतो. पेट्रोल, इन्शुरन्स, टोल, हजार लपडी आहेत. आणि एकदा का गाडी घेतली की बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यात कराव्याच लागतात. त्यामुळे गाडी निवडताना स्वतःच्या परिवारापुरती सामंजस्यपणे निवडणं खूप गरजेचं आहे. आजकाल लोक राणीच्या बागेत भेळ खायला गेले तरी रील काढून आपल्याला त्या इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर टाकतात आणि आपल्याला त्यानंतर वाटायला लागतं की आपण काहीतरी मिस करतोय. याला फिअर ऑफ मिसिंग ऑन सोशल मीडिया असे म्हणतात. याच्यावर आपण डिटेल व्हिडिओ नंतर बनवूया. सध्या आपल्या टॉपिक वरती परत येऊया. बरं, आपण कोणाचा तरी स्टेटस बघून ठरवतो की आपल्याला फिरायला जायचंय, पण मुळात ती जागा तुम्हाला आवडते का, तिथे तुम्हाला जायचं होतं का, या सगळ्या गोष्टी फोल ठरतात. आणि फक्त इंस्टाग्राम आणि फेसबुकवर रील बनवण्यासाठी आपण ती ट्रिप करतो आणि आपल्या जो बजेटचा जो बाजार उठतो. त्यानंतर आपल्याला वाटतं की आपण ट्रिप करून आलो, पण आपल्या मुळात तसं झालेलं नसतं, कारण आपल्या आवडीच्या गोष्टी आपण केलेल्या नसतात, फक्त जगाला दाखवण्यासाठी आपण गोष्टी केलेल्या असतात. अजून एक गोष्ट अशी आहे की आपण वर्षातून एकच मोठी ट्रिप करतो ज्याच्यावरती लाखो रुपये खर्च होतो. त्यानंतर प्रत्येक 15 दिवसांनी आपल्याला परत दुसऱ्या कोणाचा तरी स्टेटस दिसतो आणि परत आपल्याला फिरायला जायची उक्की येते. मुळात माणसाची हाव खूप घातक असते, ती कधीच संपत नसते. आधी घर, मग छोट्या घरावरून मोठं घर, मोठ्या घरावरून अजून मोठं घर आणि मोठ्या घरावरून विला, छोटी कारवरून मोठी कार, मोठी कारवरून अजून मोठी कार. ही हाव कधीच संपत नसते. तसं बघायला गेलं तर दोन्ही गोष्टी बरोबर आहेत. बऱ्याच वेळेला तुम्हाला लोक येऊन सांगतील घेऊन टाक रे मोठी गाडी, हप्ता वाढला की आपोआप कमवायला लागशील. पण विचार तुम्हाला करायचा आहे की मोठ्या गोष्टी करायच्या आहेत म्हणून तुम्ही कमवणार आहात, की कमवताय म्हणून तुम्हाला मोठ्या गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे तुम्ही जास्त कमवताय म्हणून मोठ्या गोष्टी करताय, की तुम्ही मोठ्या गोष्टी करून त्यांचा हप्ता फेडायचा आहे म्हणून जास्त कमवताय. मुळात हा समतोल राखता आला पाहिजे. कारण जास्त कमवताय म्हणून फक्त मौज करत बसणंही योग्य नाही आणि फक्त गरजा भागवणं म्हणजे पण आयुष्य नाही. त्यामुळे समतोल राखणं हे खूप महत्वाचं आहे. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क इज द ओनली वे अहेड. जय महाराष्ट्र.